आता डाल तवा आणि आगरी मसाला टाकून घ्या. आम्हीच काढू, मी पण काढू. त्याच्यात मशरूम टाकत आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आहे सत्यनारायणची पूजा आणि आज आम्ही ते जरा जेवण बनवतो. आम्ही आगरी पद्धतीत तुम्हाला दाखवतो कसं जेवण असते आमचं. त्याला तुम्ही पुढे बघा, लास्ट पर्यंत बघा. आता पूजा आहे तर मग आम्ही कांदा बिंदा जरा सोडतो. नीट बघा, म्हणजे मोठा नाही वाटला बोलवले आहे. करू नको. कांदा कापल्यानंतर हे पहिला इथून कापाचा जोरात मारायचा एकदम. कापून कांदा दे ना इकडे. सगळे इकडे बघा, कांदा रेडी. परत एकदा आमचे ऑनचा एकदम फॅन्टॅस्टिक मॅन. हा नीट जेवायला बनवायचा उत्सव बांधतात त्याला. बोटात आपला तुम्ही जेवण कसं बनवता बघा. आल्यावर आमच्या गावात 5 किलोमीटर लांबच्याच माहीत पडते. काय बसतो 5 स्टार हॉटेलचा फिका पडेल. कापण्याची तयारी. पेड हात उतरवशील का? जयले जाऊ जेवण. आता भांडा ठेव, भांडा ठेव. जेवणासाठी गरम पाणी भातासाठी भाजीसाठी गरम पाणी कमी कर बस. त्याचे पाय पण द्या मग वापस. मिरची कटिंग मोरया. जेवणाला सुरुवात करत आहे. जिरा 2 स्पून. जिरा 3 होता. राई होते पहिला राई. आता जिरा, कढीपत्ता नाचलो. इन्ग्रेडियंट कांदा. अर्धा किलो कांदा आणि मग त्यांना मिक्स करून घ्यावे. मिरच्या गोड मिरची 20 बरोबर 20 करून घ्यावे. पेस्ट 2 स्पून. मिक्स इट. मिक्स करून घ्यावे सर्व. आणि आता पाणी. अदरक पेस्ट 3 चम्मच. परत आहे सेम रेसिपी. लसूण पेस्ट 2 मोठे चम्मच. मिक्स करून घ्या. मिक्स करून घ्यावे. मिक्स थोडं टिंगल करतात. आता डाल. ही आहे वरणची रेसिपी. पाणी टाकून मिक्स करायला प्रसादाची रेसिपी बनवत आहे. आणि पहिला रवा, पुडी,
2 पुड्या, मिक्स इट. रेसिपी 2.25 किलोचा प्रसाद आहे आणि आता मिक्स करीत घेतले. भुजत आहे. भुजत थोडा भुजाचा पण चांगला लागतो. रेसिपी सेम वाटाण्याची भाजी, बटाट्याची वाटाणा बटाटा त्याच्यात बनवले त्या सेम याच्यात आहे. बघा पूर्ण असं रेड झाले पाहिजे म्हणजे चॉकलेटी. मग तुम्ही त्याच्यात घी ऍड करू शकता. घी टाकत आहे गोवर्धन घी, बांदाच भोईर. किलो 2.25 किलो घी टाकायचं आहे तुम्हाला. दुसरा डब्बा घी पूर्ण मिक्स करून घ्या. असते करून घ्या. एकदम फुल मिक्स करून घ्या. क्लोज व्यू चिली बघा. तिसरा डब्बा 1.25 लिटर टोटल घी टाका तुम्ही. 2.25 प्रमाण, सर्व 1.25 प्रमाण. 1.25 प्रमाण. दूध टाकून ठेव ना डायरेक्ट. दूध टाकून ठेव. मिक्स करा. तुम्ही प्रसाद मध्ये केली पण टाकू शकता. म्हणजे आम्ही केली टाकतो. बघा केली टाका म्हणजे अति स्वादिष्ट बनतो. अति स्वादिष्ट. तुपामध्ये रवा भुजत आहे. पहिला सुका भुजला, आता तुपामध्ये रवा भुजत आहे. पहिला सुका भुजायचा, नंतर रव्यामध्ये. बटाट्याची भाजी प्रोसेसिंग. शेफ गणेश मडवी. इथं वरण प्रोसेसिंग चालू आहे. होईल 10 मिनिटात. याच्यामध्ये आता मनुका टाकली आणि मनुका टाकून केला आणि आता केली टाका. 1 डझन केली टाका. नाशिक आणि पूर्ण मिक्स करून घ्या. केला पूर्ण याच्यामध्ये उचलला पाहिजे. पूर्ण त्या पद्धतीने त्याला एकदम हे करायचं आहे. एकदम पूर्ण मिक्स झाला पाहिजे केला. मग त्यांना जरा स्वाद येतो. एकदम पूर्ण मिक्स करून घ्या. तिथे एकदम ना अशी झाली पाहिजे, मग चांगला लागेल तो. अजून येतो ना वास, चुम्मेश्वरी वास मस्त. आणि खायला तर अजून अप्रतिम लागेल. बघू शकता नजर लावली आणि कपिल आताच. आचारी भानुदास भोईर इकडे बघ. बांधा गणेश मडवी यांना तुम्ही संपर्क साधू शकता. अप्रतिम एकदम उत्तम जेवण बनवतात. तुम्ही यांची जरा नोंद घ्यावी. पूर्ण ब्राऊन झाला पाहिजे, एकदम गोल्डन कलर, म्हणजे तुमचा शिजत झालेला आहे. पुढची प्रोसेस दूध टाकणार. आता दूध टाकणार थोड्या वेळात. त्यानंतर साखर. त्यानंतर साखर, केसर टाका. त्याला मिक्स करून घ्या एकदम नीट. त्याचा कलर येईल, पिवळा कलर येणार. पिवळा कलर येणार. आता दूध टाका त्याच्यात. किती लिटर दूध आहे? 6 लिटर दूध. 6 लिटर दूध आहे. आस्ते टाका.
आता दूध टाकल्यावर बघा एकदम मखणी येते, मखणी. आता कसा कलर आलाय बघा तुम्ही, एकदम मस्त. मिक्स करून घ्या. डाळ पण झाली, शिजली. बस 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 बस. गरम मसाला, गार्निशिंग साठी गरम मसाला. जास्त टाकला. जिरा पावडर, जिरा पावडर पण टाका वरतून. धना पावडर वरतून टाका शिजत आल्यावर, आणि मग मिक्स करून घ्या. मिक्स करून घ्या पूर्ण, एकदम मस्त झालेला आहे. 90% झालेला आहे. आता फक्त साखर टाकायची आहे. साखर टाकल्यावर एकदम फुल रेडी होईल आपला प्रसाद, रव्याचा प्रसाद. कोकम, वरणमध्ये कोकम टाकलेला आहे. आता मिक्स इट. तुम्ही किती साखर? 2 किलो, 2.25 किलो साखर लागेल आपल्या. 2.25 किलो महाप्रसादाला. जास्त होईल असं नाही बघा अजून. आणि टाकून झाल्यावर पूर्ण मिक्स करा, म्हणजे साखर मेल्ट झाली पाहिजे, एकदम पूर्ण मेल्ट झाली पाहिजे. असा करा, एकदम मेल्ट झाली पाहिजे. मग एकदम सुंदर लागेल, अति सुंदर. गॅस स्लो फ्लेम मध्ये ठेवा आणि एकदम मस्त मेल्ट होईल बघा. 1 मिनिट मध्ये मेल्ट. बघा 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 बघा. ओ येस. तुम्ही ड्राय फ्रुट्स टाका गार्निशिंग आणि स्वाद साठी. ड्रायफ्रूट टाका तुम्ही पण, अति स्वाद येईल, एकदम स्वाद. इकडे डाळ शिजली. खाली वाटाण्याची भाजी बाकी आहे. चारूला टाका. मग अजूनच स्वाद येईल बघा. मिक्स इट. मिक्स करून घ्या. केसर पण टाकायचं आहे, एंडला टाकायचं, एंडला. स्थिती बघू आपण. वाटाणा शिजा आहे. चेक करा आता तुम्ही मध्ये मध्ये. टाकून घ्या वाटाणा. अर्धे शिजल्यावर वाटाणे टाकून घ्यावे आणि आगरी मसाला टाकून घ्या आणि नंतर काश्मीरी. बस करून घ्या मिक्स. एकदम मस्त मिक्स करा. वास येते एकदम. आताच जेवायला बस करून पण नको, तुझ्या आहे लास्ट लागेल. काश्मीरी पावडर टाकून घ्यावे आणि मिक्स करून घ्यावे. फुल एकदम मस्त मिक्स करा. आता परफेक्ट कलर आले, परफेक्ट. मिक्स करा. लगातार घाटायला लागेल तुम्हाला, नाहीतर खाली जळेल, लागण्याची शक्यता असते.
याची नोंद घ्यावी. याला खूप मेहनत लागते. याला अशी मेहनत लागते कमरेचा काटा निल होते. बराच टाइम लागले बनवायला. 5 सेकंद पण नाही थांबता येत रव्यासाठी. आटली तर राहायला लागते, नाही तर खाली लागणार. मग सगळी वाट लागेल. दुधात मिक्स करून टाकावे. ही आमची रेसिपी आहे. बघा केसर नाही तर तुम्हाला हे बघा. आणि आता पण मिक्स करावंच लागेल तुम्हाला. रवा बनवताना तुम्हाला एक खबरदारी घ्यायला लागेल. तर तुम्हाला गाठले तर राहायला लागेल, नाहीतर खाली जळणार तो, मग वाट लागणार. जायफळ पण टाका 2-3 चुटकी. मग त्यांना अजून चांगला इलायची. आता इलायची पण टाकून घ्या फ्लेवर साठी. मस्त फ्लेवर येईल. मिक्स करून घ्या. आपला झालेला आहे डन. याची नोंद घ्यावी. आता इथं आपलं मॅटर संपू असतो. आता इकडे जाऊ आपण. झाला आता आम्ही खीर बनवू. बघा तुम्ही भज्या बनवित आहे पप्पू पाटील शेफ. थोड्याच वेळात कमबॅक होईल. भजी पण दाखवली जाईल. हा आम्हीच काढू, मी पण काढू. रवा असा वाटते मला खावा. ते दाखवायला लागेल ना देवाला. मुद्दा यो आहे. थोडा वेळ थांबायला लागेल. पूजा चालू आहे म्हणजे संपल्यावर मला लागेल होऊच द्यायला. मला नैवेद्य दाखवावे अशी विनंती करतोय ते सर्व मंडळाला. कारण नुसतं मेन आहे. बॅटर्स रेडी. मिरच्या पण आणल्या. मला वाटते जरा पातळ झालेला आहे. मग आपल्याकडे पीठ पण आहे टाकावे. आणि त्या लोकांना नावं ठेवण्यात येईल. गणेश मडवी द ओजी शेफ. इकडे चना डाळची रेसिपी चालू. सत्यनारायणचा प्रसाद झाल्यानंतर त्याच्यात महत्वाचा घटक म्हणजे तुळशी पात्र टाकायला लागतो प्रसादामध्ये. प्रसादामध्ये तुळशीचा पान टाकायला लागतो. म्हणजे आता प्रसाद झाला रेडी, एकदम फुल रेडी. जिरा ना मिरी राया. आता खडा मसाला. ऑनियन कांदा. कांदा टाकून आणि आता मिक्स करून घ्या. मिक्स करा. एकदम फुल मिक्स करून घ्या. चण्याची भाजी आहे ही. असंच खूप सुंदर येते. मला काही समजत नाही. मला भूक लागायला लागली. खरंच मला भूक लागायला लागली आहे. बटाटा भाजी आगरी पद्धतीने जेवण. आगरी पद्धतीने जेवण. खूप चविष्ट असलेली भाजी. आज सत्यनारायणच्या पूजेसाठी स्पेशल भाजी वटाणा बटाटा. वाटण काय काय याच्यात. नारळ शिंगाणा. धना पावडर, जिरा पावडर, स्पेशल मसाला. आपले घरचे मसाले सर्व टाकून मिक्स करून घ्या. टोमॅटो टाकून घ्या आता. आणि मिक्स करून घ्या. पण टाकून घ्या वरतून. म्हणजे जरा अति स्वादिष्ट होईल. अजून भाजीला एकदम 4 चांदेल. इथं बघू आपण शेफ मार्केटमध्ये आलेला आहे पप्पू पाटील. आणि मिरची भजी काढत आहेत पप्पू पाटील आणि प्रवीण भोईर. बघा इथे भजी टाकण्यात येत आहे. एकदम प्रोफेशनल पद्धतीने पप्पू पाटील शेफ भजी काढत आहेत. बघा आमचे ओजी शेफ गणेश मडवी.
चला पहिला शेव रेडी. हे बघू शकता एकदम परफेक्ट भजी झालेली आहे. असाच भजा काढा. ते पप्पू पाटील ऑन फायर झालेले आहेत. तेवढं टाकते या नको जेव. याच्यात मिरची पेस्ट टाकली, अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. आता लसूण पेस्ट टाकलेली आहे. पहिले अद्रक पेस्ट टाकली. मशरूम मध्ये थोडासा पाणी टाकलेलं आहे. त्या साईडला मिरची झाली, या साईडला भाजी रेडी झाली आहे. डाळ टाकली, पाणी पण. मशरूम टाकताव. आता मशरूम पण टाकले देईल. मशरूम आणि चणा मिक्स भाजी आहे. घेतले ना बोल आता बोल. आम्हाला वाटलं कोणी येलं नाही. आता मशरूम टाकताव. आता मशरूमची भाजी मस्त आता तयार मशरूम करतो. टाकू ना. भाजी पण डन झालेली आहे. पाणी टाका थोडा अजून, बंद करा. ही भाजी झालेली आहे आता डन. वाटाणा बटाटा भाजी इज रेडी. शेफ गणेश मडवी. जेवण बनवण्यात खूप एक्सपर्ट आहे. खूप म्हणजे खूप. मटणाची पण पाहिजे ती पण भेटेल, मच्छीची पण भेटेल, आणि भाजीची पण भेटेल, भजीची पण भेटेल. चला पुढे. भात बनवण्याची तयारी चालू आहे. भात तर तुम्हाला सर्वांना येतच असेल, तर त्याची काय रेसिपी दाखवू. आता आपण खीर बनवणार आहे, एकदम स्वादिष्ट खीर. शिजलाय का नाही चेक करत आहे. त्याच्यात मशरूम टाकत आहेत. मशरूम टाकले, थोडा मिक्स करा. परफेक्ट मिक्स करून घ्या. आता हळद 2 टेबलस्पून लावून ठेवा. म्हणजे थोडा शिजला पाहिजे. थोडा शिजेल तर मग नंतर आपल्याला काय ते करता येईल मला माहीत नाही. मसाला वगैरे टाकू आम्ही त्याच्यात. नवीनच भाताच्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे. हे काही नवीन रेसिपी आम्ही बनवीत घेतले. नवीन भातामध्ये, तुपामध्ये भात. आता मसाला, आगरी मसाला. दोन चमचे मोठे टाकावे. ओके. काश्मीरी पावडर ही पण टाकावे, म्हणजे यातून रंग चांगला येतो. काश्मीरी पावडर टाकल्यावर. आणि स्पायसीसाठी आपला आगरी मसाला इज बेस्ट. बघा तुम्ही आता मिक्स करा. आमच्या नाश्त्यासाठी एक्सपेरिमेंट खरेदी हलवा काही पण टाकीतले. शेफ पप्पू पाटील. परत एकदा आपली झाले का नाही बघू शकता आपण. झाले का. शेफ गणेश मडवी
वाटण टाकणे बाकी आहे. फक्त वाटण टाकायचं बाकी आहे. आता वाटण टाकत आहे नाही, मसाला वाटण मिक्स. बघा टाकला. लास्ट इंग्रेडियंट आहे, लास्टचा इंग्रेडियंट आहे, मग होईल. रेडी झालेली आहे शेफ गणेश मडवी यांच्या हातून. वरण झालेलं आहे, वटाणा बटाटाची भाजी झालेली आहे, आणि ही आता चना मशरूमची भी झालेली आहे. शेफ गणेश मडवी. जेवण बनवून झाला, आता फक्त खीर बाकी आहे. आता खीर बनवू आम्ही थोड्या वेळात, आणि ते झाल्यावर झाला मग जाऊ आम्ही आता घरच्या घरा. खीरची रेसिपी चालू. पहिला टाकला आहे तूप, शेव आहे, जरा क्रंच करून घ्या, तुकडा तुकडा. शेव पण टाकली. नेक्स्ट प्रोसेस आहे ही शेव, आणि आता मला त्याला घाटा मिक्स करा, एकदम परफेक्टली मिक्स करा. जरा टाइम द्यायला मस्त एकदम आस्ते आस्ते करा. आता याच्यामध्ये मनुका पण टाका तुम्ही. तिसरी प्रोसेस मनुका टाकून एकदम मस्त मिक्स करा. बनवताना तुमचा हात 1 मिनिट पण नाही, अर्धा मिनिट पण नाही थांबला पाहिजे. कंटिन्यू चालू कर, कंटिन्यू, नाहीतर जळेल. ड्रायफ्रूट टाका, नको थंड पाण्यात चाल, थोडे जास्त टाका, तुम्हाला पाहिजे असतील तेवढे टाका, म्हणजे जरा स्वाद येईल त्याच्यात. आणि मस्त मिक्स करा. भल्यास 4-5 लिटर दूध आहे. एकदम मस्त मिक्स करा, परफेक्ट. 1 मिनिट भी नका थांबू. दूध याच्यामध्ये ना आता 15 लिटर दूध टाका तुम्ही, आणि त्याला एकदम मिक्स करा परफेक्ट. आणि मिक्स करतच राहा, म्हणजे जरा पण नका थांबू, नाही तर तो करपल खालून, सगळं लफडा होईल. खीर बनवताना नोंद घ्यावी. किती टाइम लागणार बनायला? टोटल अर्धा घंटा. अर्धा घंटामध्ये ही खीर पूर्ण डन होईल. उकळणीला गाठला असते स्लो फ्लेममध्ये. खाली लागता कामा नाही. साखर टाकायची बाकी आहे. साखर बाकी आहे. बघा साखर कवडी किती जाईल? 5 किलो. 5 किलो साखर टाकावे.
एकदम परफेक्टली मिक्स करून घ्या. म्हणजे तुमची एकदम मेल्ट होईल सर्व आणि जळणार पण नाही खाली. झाला प्रसाद. ही बघा खीर झाली रेडी. तुम्ही बघू शकता एकदम रोज व्ह्यू सिनेमॅटिक. झाली रेडी आणि आता आम्ही पण जरा चेंज करायला जातो. जय जय महाराष्ट्र. आता परत आलेलो आहे इथे कपडे चेंज करून. बघा डाळ पापड ही खीर ही आम्ही स्पेशल बनवलेली आहे. जरा खाऊ आम्ही थोड्या वेळात. गावची वरिष्ठ मंडळी शेफ बांधाचा शेफ पप्पू शेफ गोविंदा शेफ दर्शन करून येतो सत्यनारायण ना चे प्रसाद. थांब पायाचं परून दे. सकाळपासून दमले आता पाय पडतो मी. चालेल ना. बस कर. की जय गणपती बाप्पा मोर्या. प्रसाद तू त्या दे मी घेता होता सगळ्यांना घेता इंटे. ओके तयारी करून तो पाहिजे. कौशा ते आतमध्येच होती तरी फायदा नाही. चला जेवायला जाऊ. चांगली जोडीचा फोटोशूट झालेला आहे. हा फोटोशूट चालू आहे. आम्ही जेवण बनवून त्याचा आस्वाद घ्यायला जावं लागेल आता आम्हाला. जुएश पडेल फोटोग्राफर. ही मोठी मावशी ही 2 नंबर मावशी. ह्या आमच्या 2 मावशी आहेत. ऐकरा ऐकरा. हा ओके बरोबर आहे ना सगळा. हां आता आम्ही जेवायला बनवलं. तुम्ही टेस्ट केला का? जेवली की तुम्ही? कसा बनले? हा तुम्ही जेवून घ्या तरी पण एकदा परत. आम्ही जेवण बनवले खूप कष्टाने. आम्ही जेवलेला आहे. भारी झालेला आहे. जेवली भारी जेवली. बस तुमचा इंटरव्ह्यू भेटला आम्हाला. आता न्यूज मध्ये देतो. झोपल्यासारखं वाटते. सांग मोतलाडू आहे आमचा. मोतलाडू हे मोतलाडू हे मोतलाडू ऐकर ऐकर. देवाला प्रसन्न करीत घेते. देवाला प्रसन्न. हो नाही सबस्क्राईब करा गाईज पटापट. ही मुलगी कधी हसत नाही. कधीच नाही. आताच असते. तिचे पहिला कला नाही असत. तू कष्ट करतो की कौशात मी मग मीच करतो. तू मग 25 वेळा आल्या वरती खालच्या 3री माल्यावर. आता आम्ही बनवलेलं जेवण आम्ही ट्राय करतो जरा. ओम नमः शिवाय. जबरदस्त आहे. 1 नंबर आहे. तर तुम्हाला कोणी जेवायला बनवायला पाहिजे असेल तर संपर्क साधावे. ब्लॉग इथे समाप्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
गणपती बाप्पा मोरया.